महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक। यावेळी महत्त्वाचे निर्णय खरं तर घेण्यात येणार आहे। अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन भवनचे भूमिपूजन। वरळीमध्ये 4 मजली प्रशस्त परिवहन भवन होणार, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट, तर मुंबई पोलिसांकडून 5836 वाहनांची तपासणी। मुंबई शहरात 260 ठिकाणी शोध मोहीम। दिल्लीतील 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना 31 मार्च नंतर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही। पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांची घोषणा। जालन्यात प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने गुन्हा दाखल। कोरटकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलं होतं आक्षेपार्ह विधान। तेलंगणात बोगद्यात खरं तर अडकलेले 4 जण सापडले। मंत्री कृष्णाराव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। 11 इमर्जन्सीचे खरं तर अधिकारी जे आहेत ते बचाव कार्यात सहभागी झाले होते। नाशिकमध्ये गाव गुंडांची दहशत। मेघराज बेकरीची केली गाव गुंडांनी तोडफोड, तर हातात कोयते तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न। 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। महाराष्ट्रातल्या पारंपरिक खेळांसाठी क्रीडा महाकुंभ, तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना। लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह 12 खेळांचा समावेश। संगमनेरमध्ये सराफा दुकानावर दरोडा टाकणाऱ्यांवर मकोका। गावठी कट्टा घेऊन दुकानातील 52 लाखांचं सोनं चोरी, तर आरोपींना पारनेरच्या एका जंगलातून अटक। पंढरपूर महानगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू। यशराज माने असं मृत तरुणाचं नाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।